जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आमच्या मोठ्या बंधूंचं आता लग्न आहे, त्यासाठी पूर्ण तयारी वगैरे चालू आहे। आणि आता आज आहे हळद, तर आम्ही आता रेडी होऊन आलो सगळे, आमचे सगळे भावंड। आता हे आहेत आशिष शेठ, यांना ओळखत असाल तुम्ही, गणेश शेठ, हे योगेश शेठ, सो आम्ही सगळे शेठ लोक। आता आम्ही पोहोचलो लोकेशनला, म्हणजे आमच्या नवरीच्या घरी, इथं आहे नवरीचं घर। सो आता थोड्या वेळात आपलं हळदीचं फोटोशूट सुरू होईल। आपण मग जे जे होईल ते तुम्हाला दाखवल। लग्नाचा ब्लॉग आणि हळदीचा ब्लॉग असं मे बी मिक्स होईल किंवा सेपरेट करेल, जसं होईल तसं मी पोस्ट करून देईन। होप तुम्हाला व्हिडिओ आवडला। जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। सो आपण ब्लॉग कंटिन्यू करू, ठीक आहे गाईज? कसं काय वाटतंय? एकच नंबर। अपने भाई की शादी। चला तुम्हाला मी थोडंसं एकदम आपलं लोकेशन दाखवतो। आता इथं हे काय असतं, याला काय म्हणतो? आंघोळ। हा, तर आता दोघांची आंघोळ होणार आहे, इथं कार्यक्रम सो सेटअप चाललंय सगळं तिकडे, ऑलरेडी ह्याचं सेटअप सुरू आहे। तर हाय बोल, हाय हाय कर, हाय कर। कसं वाटतंय भावाच्या लग्नात? हा, छान वाटतंय। असं माहोल आहे आमचा ऍक्च्युली। बोल, ही आमची सगळ्यात छोटी कलोरी, आमची नवरदेवाची आमच्या कलोरी। तर कसं वाटतंय तुला? लय भारी वाटतंय का? थांब भैया, खोळू दे, मग कळन तुला। आता यानंतर होस्ट अशी गाडी करतील, असं नीट पकड आणि होस्ट कर सगळं। तर गाईज आपण आता आपल्या आबाची इंट्रोडक्शन घेणार आहे। आबाकडे बघा आपण। आबा काय म्हणणं आहे तुला? कसं वाटतंय तुला? मला काय तिथं नवरदेव तिकडे राहिला, नाही, लग्नानिमित्त कसं वाटतंय तुला? मला मस्त वाटतंय। आपण इथे ह्या कार्यक्रमासाठी आलोय, कसं वाटतंय? आपलं सगळं झालेलं आहे, पण आता बंटी बायला दाखव। बंटी बायचं काय म्हणणं आहे? बंटी बाय, तुला कसं वाटतंय? माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आज बिनधास्त नाचा एकदम करायचं। हा, ते गाणंच का? बरं, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू। काय चाललंय पिऊ? मग कसं वाटतंय? भारी वाटते। भारी वाटतंय? किती एन्जॉय करणार तू आता? लय म्हणजे किती? शॉपिंग वगैरे कसं झाली, काय झालं, एक्सपिरियन्स सांगा चला। शॉपिंगचा एक्सपिरियन्स चांगला होता। शॉपिंग आम्ही एक महिना आधीच करून ठेवली, त्याच्यामुळे मला काही टेन्शनच नव्हतं आणि पुरेसा वेळ पण भेटला, त्यामुळे शॉपिंग पण चांगली झाली। ओके, तर सध्या फक्त वेट चाललाय आमचं। बाहेर सेटअप बघितलं असेल तुम्ही, थोडा वेळ दाखवतो मी सेटअप, त्याचं फक्त वेटिंग चाललंय। आता नवरदेव बसून घे जरा, तुला परत उभं राहायचं लय वेळ। नवरीची वाट बघतो सध्या, पण नवरी काही यायला तयार नाही। हे यार, ईगरली वेटिंग। ही पूर्ण आमची नवरदेवकडची गँग आहे, एवढी सगळी, ही सगळी दिसते ना, ही सगळी। ए हाय बोला, ए पुरींनो, लप्पा लप्पा। ओ वहिनी, हाय बोला ब्लॉग मध्ये। चला गाव बोल ना। नवरदेव नवरी निघालेले आहेत, आता आपण त्यांच्या मागे फॉलो करू। इथं सिद्ध्या हाय बोल, मारू नको, हाय बोल। जरा आमचा हा सेटअप आहे, आमचा। आमच्या वहिनीची एंट्री होती आता, जास्त वहिनी।
तरी कलर येते ना वगैरे. आता इथं जमलेलं आमचं सगळे फॅमिली, इथं फॅमिली मेंबर आहे सगळे आमचे, वहिनी आत्या हे सगळे जमलेले तिथं इथं. बाईट दे बाईट दे बाईट दे काहीतरी बाईट दे. हाऊ यू फिलिंग सांग. सो हॅपी सो हॅपी. तर 9 दिवस आता फोटोशूट सुरू आहे. आणि 2-3 तांबे सांगणार जास्त. वहिनी कसं वाटतंय सांगा. त्याची रिॲक्शन घेतली मी. नर्वस काय विषय नाही. घरी आलं सांग ना काहीतरी बोल. गुड्ड बाय तुला काय बोलायचं. 9 दिवस कसं खुश दिसतोय आता. फक्त थोडे दिवस खुश दिसणार आहे तेव्हा तुला माहिती ना. दिदा बाई तुला ग्लो करतोय का ब्लश करतोय काय कळणार. तर दिदूबाई तुला कसं वाटतंय. काकाचं लग्न आहे आता. भारी वाटतंय. तर गाईज आता आमचं असं 9 दिवस झालेलं फोटोशूट. आता फक्त आमच्या वहिनीचं बाकी आहे. सो तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. इथं रेकॉर्ड होतं आहे की नाही. हे आहे फोटोशूट. तर आता त्यांची आंघोळ घालायचं काम झालेलं सध्या. आता यानंतर हळदीचं मेन हळदीचं काम सुरू होणार आहे. सो ते पण क्लिप्स दाखवतो मी थोडं. तुम्हाला आवडेल सगळ्यांना. आपली मेहंदी त्याची पण मेहंदी. तुम्ही ती कालची रील बघितली असेल त्याच्यामध्ये आमच्या मेहंदी काढल्या. इथं आता आमचं फोटोशूट आलं. तुम्हाला काय म्हणायचंय ब्लॉग मध्ये. तुम्ही आता युट्यूब सबस्क्राईब. तर आता आमच्या छोट्या बाईचं फोटोशूट चाललंय सध्या. ठीक आहे तर फोटो काढतो आणि बोलतो. जगदीशराव काय म्हणायचं. आणि फक्त ते जे हळदीच्या आधीच असतं ते प्रोसिजर सुरू आहे. ओके इथे बसलेले सगळे आमचे पाहुणे मंडळी. व्यवसाय, व्यापार, नोकरी, शेती, पशुपालन, शिक्षण, अधिकारी, यश प्राप्ती, सिद्धार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, चारी, पुरुषार्थ, सिद्धार्थ, विहार. देवाची तयारी चालली मस्त. वा दाजीबा काय म्हणायचंय. नवरदेवाबद्दल काय बोलायचंय. आजचे दिवस आपला हा आजचा दिवस नवरदेवाचा. उद्यापासून विकला. वहिने नवरदेव कसं खुश दिसतोय बघ ना. तुला काय म्हणायचं त्याबद्दल. छान दिसतोय. खुश दिसतोय म्हणलं मी. छान तर दिसतोय. बघ आउटफिट बघ आउटफिट. आउटफिट त्याच्यामुळे खुशी. अरे बाबा सिनियर कोणी लवकर उरकी कोणी नाही असलं काही नाही. अजिबात काही नाही. आपलं निवांत होत आहे. काय म्हणते बरोबर नाही पिल्ले. नाही नको मला नको करायचं. नाही करायचं मला. तुझी इच्छा आहे का मी करावं. नाही अजिबात नाही. मी नाही करणार. पूर्ण इच्छा आहे ही इच्छा अजिबात पूर्ण करणार नाही. अंधार. वा वा वा. माझा फोन कोणाकडे. चला लाईट गेलेली आहे अशा प्रकारे. माझा फोन तुझ्याकडे जेव्हा सोय केली का पाहुणे केलेला असेल ना मस्त. महत्वाचं ती जमते का नाही तुला मेकअप.
हे आम्हाला मारा परफ्यूम. परफ्यूम कुठे आहे परफ्यूम? मला मारायचं आहे. आहे ना परफ्यूम. हो हा पण आहे आणि तो पण आहे. त्याला अत्तर लावायचं. अजिबात नाही आवडत. हे तू आता कधी नंतर बघ युट्यूब वर बघायचं डायरेक्ट सर्च करून. आता डायरेक्ट अपलोड. छोटे 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 एकत्र करतो. आता हे आहे युट्यूब वर जाणार बरं का. रील सुरू आहे आमची शूट करायची. मागचे member उगाच होते. नको मला काय नवोदय नवरीची एंट्री झालेली आहे. एक एक चाललंय काय नाही जायचं नाही ना आपल्याला इथं. अरे मग गाडी नाही ना. हा कसं पप्पाला बोलतो एकदा. तर असं काहीच नाही काही नाही बघत होते फक्त. खाली ठेव. तर गाईज आमचं फोटोशूट सुरू आहे. म्हणजे आता पहिली एंट्री वगैरे झाली ना वर त्याची. आमचं घरून उरकायला थोडा टाइम झाला म्हणून आता हे इथलं फोटोशूट सुरू आहे. ओके इथं सेटअप केलेलं आहे. नवरदेव नवरीचे जे मेन वस्त्र आहेत ते त्याचं फोटोशूट सुरू आहे. सो लेट्स कंटिन्यू आवर व्लॉग. हे आहे आपलं मेन. आपलं नाईटचं लग्न आहे त्यामुळं वेळ होणार आहे. ठीक आहे. असं आमची हालत आलेली. ती कलवऱ्यांची जी हालत असते ती आमची झाली. मला खूप जास्त तहान लागलेली आहे त्यामुळं आता मला खूप जास्त पाणी प्यायचंय मला. सो इथं ड्रोन शूट होणार आपलं. होय ड्रोन बाग शूट करतो. आमची गुड्डी बाई कशी छान बसली. आता ड्रोनाचार्य उडतायत. उडवा. ड्रोनाचार्य उडत नाही ते ड्रोन वरती जाणार आहे. हा तेच ड्रोनाचार्य. वी आर द काय म्हणू शकतो आपण. आम्ही कलवऱ्यांची हालत बघू शकतो तुम्ही.
कुठं घ्यायचं रे सगळं हातवर आहे ना आपला येऊ कसं घ्या अलीकडे आता बघा ड्रोनचं शूट बघा तुम्ही फक्त द्रोणाचार्य लेट मी सी व्ह्यू नाही नको ठेव तिथं पण दिसते द्रोणाचार्याचे काय म्हणतात कार्यकर्ते आपलं उडवणारे कार्यकर्ते आपण तोपर्यंत मला वाटतं की पाणी पिऊन यावं गाडी आली नाही आपली छोट्या पिल्लू वाह 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 इथे चप्पल चोरीचं काम करतात फोटोशूट सुरू आहे रिटेक वर रिटेक चाललेत नुसते आताच कट केलं वाटतं तर काय आता सध्या चिल कार्यक्रम सुरू आहे आमचा सुरू आहे आमचा चिल कार्यक्रम सुरू आहे सो जॉब लागला होता ही सुरुवात झाली पावडीच्या यात्रेपासून सगळी मग पावडीच्या यात्रेत झालं बोलणं की बाबा असाची मुलगी आहे मुलगा आहे तिथून त्याच्या सुरू झाली ते आज फायनल लग्न ठरलं आणि झालं लग्न एकदम फायनल म्हणजे त्यावेळेस 4 महिने होते आज 4 तास पण नाही ऍक्च्युली बट भारी एक्सपिरियन्स होता त्यांचा प्रवास स्टार्टिंग कुठून झाली आणि आता आज 4 तासावर आले बोला स्टार्टिंग झाली एका लग्नापासून ओके सांग इनिशियली मावशीने यांना तिथे बघितलं व तिथून लाईक प्रोसेस झाली की आहे बाबा असं एक मुलगा नंतर मग आत्याच्या यात्रेमध्ये आम्हाला फोटो दाखवला आणि मग तिथून खरी प्रोसेस स्टार्ट झाली मग सगळ्यांनी सांगितलं की मुलगी पाहिल्या मग त्याच्यामध्येच 2-3 महिने गेले मग नंतर आई पप्पा आले होते पाहायला ओके त्यांनी कन्फर्मेशन दिल्याच्या नंतर हे आले आणि आई पप्पा गेले तेव्हा मला म्हणत सगळे चला पण मी आलो तर लगेच म्हणतील पसंती की नाही गेलोच नाही अच्छा ओके मग आम्ही निवांत गेलो नंतर कझन्स आणि सगळ्यांसोबत ओके नेक्स्ट मग घरी आलं की लगेच सांगितलं आणि त्यानंतरचा आणि आजचापर्यंत प्रवास म्हणजे किती दिवस एवढ्या दिवसाची तुमची बॉन्डिंग आवाज वाढवा एवढ्या दिवसात तुमची बॉन्डिंग कशी झाली काय गप्पा मारल्या कशा काय आमची बॉन्डिंग खरं सांगायचं तर आम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा बोलायला लागलो टेलिग्रामवर बोलायला लागलो होतो आम्ही आणि त्या दिवशी जी आमची चॅटिंग झाली त्याच्यामध्येच आमची खरी बॉन्डिंग झाली होती ओके वी आर 99.99% सेम गुड ओके आणि मग स्लीप क्वालिटी एव्हरीथिंग अच्छा आणि फूड क्वालिटीज असतील हो त्यानंतर आम्हाला दोघांना पण एसी चालत नाही दोघांना फॅन चालत नाही त्याच्यामुळे विशेष नाही काही अरे वा आणि त्यानंतर तुम्ही सोबत ट्रॅव्हल केलं ते कसं होतं परत शॉपिंग केली खूप छान मोमेंट होती ट्रॅव्हल केलं ती आणि आता आम्हाला न्यायला आलेले आहेत आमचे सासरे डॅड आणि आता जाऊ द्या आम्हाला चला थँक्यू काय नाही
इकडेच बघा ना. सोडू